नाही, मी इथं थांबणार आहे. तुम्ही वाटलंच तर तुम्ही मला बाहेर काढण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं इथं या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये या महिला आहेत त्यांना थांबवलं पाहिजे ना तुम्ही. वटपौर्णिमेचा सण असल्याने पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे पूजा करण्यासाठी काही महिला आल्या होत्या. सावित्रीबाई ज्योतिबांच्या घरात समता भूमीत महिला वडाच्या झाडाला फेऱ्या घालत होत्या. त्याला संविधान संवाद समितीचे कार्यकर्ते राजवैभव शोभा रामचंद्र यांनी विरोध दर्शवला. येथे पूजा करू नये अशी विनंती राजवैभव यांनी पूजेसाठी आलेल्या महिलांना केली. महिला पूजा न करण्यास तयार झाल्या, परंतु तेथे असलेले पोलीस कर्मचारी अधिकारी व राजवैभव रामचंद्र यांच्यात वाद झालाय. राजवैभव रामचंद्र यांनी हा वाद फेसबुक लाईव्ह केलाय. मला इथं थांबायचं आहे. मी रिक्वेस्ट करतोय, सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतोय, चालू ठेवलाय. नाही, मी इथं थांबणार आहे. तुम्ही वाटलं तर तुम्ही मला बाहेर काढण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं इथं या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये ज्या महिला आहेत त्यांना थांबवलं पाहिजे ना तुम्ही. तुम्ही मला काय थांबवताय? तुम्ही मला नाही थांबवायला पाहिजे. माझी रिक्वेस्ट आहे. मी इथल्या आलेल्या महिलांना या स्वरूपाचं पत्रक देतोय. नाही, आम्ही इथंच थांबणार आहोत. तुम्ही मला जसं बाहेर काढताय तिथले इथल्या सगळ्या लोकांना बाहेर काढा. माझी अडचणच नाही. मी गेटवर जाईन, पण माझ्यासोबत इथं असल्यास असं कुठं सांगितलंय? असा कुठला राईट आहे का की तुम्ही इथंच थांबलं पाहिजे, तिथंच थांबलं पाहिजे? आहे का असं काही? हे पुरातत्व खाता आणि त्यासोबत महानगरपालिका या आजपर्यंत त्यांनी लेखी सांगितलेलं. सर, हे केलेलं नाही असते ते कशाचा विरोध? वारंवार विरोध झालेला. का अडवलं नाही? हे प्रोटेक्टेड असणाऱ्या या स्मारकामध्ये हे अडवलं नाही. ही तुमची चूक आहे. हे अडवलं नाही येते. काय पहिल्यापासून चालू आहे? पहिल्यापासून येतात वट सावित्रीची पौर्णिमा करायला. नाही, अर्थातच आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या सोबत यावं. अर्थातच आमची तीच भूमिका आहे. ताई, तुम्ही आमच्या सोबत असलं पाहिजे यासाठी की ज्या सावित्रीची माईनं आम्हाला शिकवलंय त्याच्या दारामध्ये अशा स्वरूपाची पूजा व्हायला नको. मुळातच हे आर्टिकल 14चं उल्लंघन आहे. नाही, आम्हाला मान्य आहे तुमच्या श्रद्धेचा. आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. तुमची श्रद्धा फक्त एक ठिकाण, मात्र हे ठिकाण हे नाही आहे. इथल्या बाजूच्या कुठल्याही वडाला आम्ही येणार नाही तुम्हाला विरोध करायला. आम्ही इथला विरोध पण करत नाहीत. आम्ही समजावून सांगतोय, मॅम हे करू नका, अजिबातच म्हणत नाहीत. पण हे ठिकाण ते नाही आहे. आमचा विरोध फक्त सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.